हालेलुया, परमेश्वराची स्तुती असो. येशूच्या रक्तात जीवन आहे. आमीन. हालेलुया. हालेलुया. मार्क 14 मध्ये 23 आणि 24 वचन आहे. आणि त्याने त्याला घेऊन उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. 24 तर त्यांना म्हणाले, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. आमीन. आमीन म्हणजे काय सांगितलेलं आहे की येशूचं रक्त जे पुष्कळांसाठी ओतलेलं आहे ते त्यांनी पेले का, तर त्यांना नवीन जीवन मिळावं म्हणूनसाठी. म्हणजे प्रत्येकाला नवीन जीवन मिळावं, त्यांचे रोग जे काही शाप आहेत, जे काय पाप आहेत ते धुतले जावे, त्यांचे शुद्ध होऊन त्यांना नवीन जीवन मिळावं म्हणूनसाठी येशूनं स्वतःचं पवित्र रक्त वाहिलेलं आहे. जो कोणी हे रक्त पितं त्याच्यातले रोग राई आजार येशूच्या नावाने निघून जातात. येशूच्या रक्ताने धुतले जातात. ती वस्तू आणि ती व्यक्तीसुद्धा शुद्ध आणि पवित्र होते. आमीन. हालेलुया. योहान 6:53 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. आमीन. म्हणजे तुम्ही येशूचं रक्त प्याला नाही तर तुम्हाला जीवन मिळणार नाही. मग तुम्ही येशूचं रक्त रोज लावून रोज पिणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला नवीन जीवन मिळणार. येशूच्या नावे आमीन. आमीन. बघा 54 जो माझा देह खातो माझे रक्त पितो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवील. आमीन. म्हणजे काय सांगितलेलं आहे की तुम्ही जर येशूचं रक्त प्याल तर तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त होईल आणि शिवाय येशू तुम्हाला शेवटच्या दिवशी तो स्वतःच तुम्हाला उठवणार आहे. आमीन. हालेलुया. योहान 1 मधलं 7 वचन. पण जसा तो प्रकाश आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सभ्यता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्या सर्व पापातून शुद्ध करते. आमीन. म्हणजे येशू ह्याचे रक्त तुम्हाला सर्व पापातून शुद्ध करते म्हणून येशूचं रक्त रोज लावून रोज पिणं गरजेचं आहे. जो कोणी येशूचं रक्त पितं आणि लावतं त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झालेच आहे. आमीन. बघा हालेलुया. 9 जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्या सर्व अनितेपासून शुद्ध करील. आमीन. म्हणजे काय आहे की तुम्ही तुमच्या पापपात्रामध्ये घेतले तुम्ही तुमच्या पापापात्रामध्ये घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणजे तो योग्यच न्याय करतो आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्य आहे, कारण तो तुमच्या 100% म्हणजे 101% तुमच्या अपराधाची क्षमा करणारच. तुम्ही आपल्या पापाची क्षमा करील व आपल्या सर्व अनित्यपासून शुद्ध करील. म्हणजे तुमचे कितीही अपराध असेल तर तुमच्या अपराधाची क्षमा करील आणि तुमच्या अनित्यापासून तो तुम्हाला शुद्ध राखील. आमीन. आमीन. हालेलुया. म्हणजे तुम्ही येशूचं रक्त रोज लावून रोज पिणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुमच्या अपराधाची क्षमा होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला नवीन जीवन प्राप्त होणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही ज्या संकटामध्ये अडकलेले तुमच्या अपराधामुळं किंवा तुमच्या पापामुळं त्या पापातून तुम्ही बाहेर निघू शकणार नाही. आम्ही जे कोणी त्याचे येशूच्या रक्ताचा धिक्कार करतो किंवा ते प्राशन करत नाही किंवा त्याचा नकार करतो तो हमखास तो ठोकर खाऊन पडतो. आमीन. हालेलुया. मार्क 14:27 वचन. नंतर येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्वजण आज रात्री माझ्यामुळे अडकून पडाल. आमीन. म्हणजे जो कोणी रक्त प्राशन करत नाही त्याच्या नवीन करारावरती विश्वास ठेवत नाही आहे किंवा लावत नाही ते रक्त त्याला तुच्छ मानतो, तो अडकून पडतो, म्हणजे कुठं पण भटकून जाऊ शकतो. म्हणजे तो बायबल वाचणं बंद करणार, प्रार्थना करणं बंद करणार, येशूच्या आज्ञा पाळणं बंद करणार, दशमाळ देणं बंद करणार, तो भटकून जाणार. त्याच्याबरोबर का होतं, कशासाठी होतं हेही त्याला कळून येणार नाही. म्हणून आपण येशूचं रक्त रोज प्राशन करणं आणि अंगाला लावणं. तुम्हाला जिथं कुठं रोग आहे, जिथं कुठे दुखत आहे तर तिथं तुम्ही येशूचं रक्त लावणं गरजेचं आहे. शिवाय पिणं गरजेचं आहे. येशूच्या रक्ताला तुम्ही ग्रहण करणं म्हणजे रोजच तुम्ही ग्रहण करणं गरजेचं आहे. का, तर रोजच तुमच्या हातून काही ना काही तर अपराध होतच असतात. येशूच्या नावे आम्ही हालेलुया. रिपो हारकोती रिना कविताराम रप्पा हारकोती रिमकोळ ताराम रप्पा हारकोती ननकोती रिना कविताराम रप्पा हार.
हालेलुया. येशूचं रक्त कसं प्राशन करायचं, तर तुम्ही एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्या पातळीवरती प्रार्थना केलेली असते किंवा तुमचे कोणी फास्टर असतात त्यांच्याकडून तुम्ही पाणी घेता प्रार्थनेचं, तर ते पाणी म्हणजे येशूचं रक्त आहे, ते येशूच्या रक्तामध्ये बदललं जातं, त्या वचनाद्वारे प्रार्थना केली जाते. तर ती पाणी जी आहे तुम्ही येशूचं रक्त म्हणून ते पिणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काय बिझनेस करत आहे तिथं टाकणं किंवा लावणं गरजेचं आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर तुम्ही त्या आजारासाठी सुद्धा वापरू शकता, पण तुम्ही येशूचं रक्त नाही पिला तर तुमच्यामध्ये जीवन नाही. तुम्हाला कोणताही फास्टर, कोणतीही व्यक्ती तुम्हाला मरणातून वाचवू शकत नाही. फक्त एकच म्हणजे येशू वाचवू शकतो. म्हणून येशूचं रक्त रोज पिणं, रोज लावणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये टाका, तुमच्या दारामध्ये टाका, तुमच्या झाडझुडपावरती टाका, किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल किंवा एखादी कोणते विक्री असेल किंवा बिझनेस असेल तर त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे. तुमच्या रूममध्ये टाकणं गरजेचं आहे आणि रोज तुमचं घर शुद्ध करणं गरजेचं आहे, कारण कोणाच्या ना कोणाच्या हातून काही ना काही तर पाप हे होतच असतं. हालेलुया. तर चला, जो कोणी हे पिता परमेश्वर पवित्र आत्मा जो कोणी येशूचं रक्त प्राशन करत आहे किंवा घरामध्ये वस्तूसाठी किंवा बिझनेससाठी वापरत आहे किंवा त्यांचे जे काही रोग आहेत त्याच्यासाठी ते येशूचं रक्त वापरत आहे, तर तू त्यांच्यावरती अनुग्रह कर, त्यांच्यावरती दया कर, त्यांच्या सर्व अपराधाची क्षमा कर आणि तू त्यांच्यावरती प्रीती कर. माझ्या पिता परमेश्वर त्यांचे जे काय आजार असतील ते येशूच्यानं बरं कर. माझ्या पिता परमेश्वर त्यांची जे काय समस्या असेल ते येशूच्या नावाने निघून जाऊ दे. माझ्या पिता परमेश्वर ते येशूच्या नावाने चंगे होऊ दे. माझ्या पिता परमेश्वर आमीन. हालेलुया. मी विश्वास करत आहे की जे कोणी येशूचा पवित्र रक्ताचा वापर करत आहे, त्याला ग्रहण करत आहे, तो व्यक्ती आजारातून, संकटातून, दुःखदरीतून येशूच्या नावाने मुक्त झालेला आहे, ब्लेस झालेला आहे आणि त्याच्या सर्व अपराधाची क्षमा झालेली आहे. आमीन. हालेलुया.